स्वस्ति देव्यदेचरनर्वणाः स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति द्यावाः पृथिवी सूचयतुनाः स्वस्तये वायुमुपब्रवामहे सोमं स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वागणं स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो सौरग्ने स्वस्तये देवावन्ध्रुवः स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्मो सः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति मध्ये रेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधि स्वस्ति बन्धामनुचरेम सूर्या चन्द्रमसा विवा पुनर्ददताघ्नताजानता सङ्गमे महि स्वस्त्ययानन्दाक्षमरिष्टनेमिं महद्भूतं वायसं देवतानाम् असुरगणमिन्द्रासकं समत्सु बृहद्यशो नावमिवारुहेम अमुमुचो मान्यरसङ्गयं च स्वस्याः प्रेयं मनसा गताक्षम् प्रयातवाणि शरणं प्रपद्ये स्वस्ति तं राजेष्वभायन्नो अस्तु परम पूज्य गुरुदेव श्रीमद जी शरणागति भावनाओ विशन्नइन्द्रा भ्रमणाराधो व्या सवित्रा सोमा शमययो शन्नइन्द्रा पोषणावादस्तायो श्री गुरुदेवानो आकाशं हरिराधेको अस्तुजन्नापुरं देशको सन्तुराया शरण सत्यस्य स्वयमस्य संसर्षन्नो हरियमापूर्जातो अस्तु शन्नो धाता चमो धर्तानो अस्तु शन्नो पुरोषे भवतस्वदाभिः शमरोदा
मित्रावरुणावश्विनाशम् शन्नः सुकृता सुकृतानि सन्तुषन्नः शिरो अभिवाहातु वाताः शन्नो द्यावापृथिवी पूर्वो दर्शमन्तरिक्षं दृशयेमस्तु शन्नमोषधीर्वहिनो भवन्तु शन्नो सरस्वतीरस्तु विष्णुः शन्न इन्द्रो सोऽभ्यदेवो अस्तु शुमादित्येभिर्वरुणस्तु शुभाः शान्तापृथिवी शिवमन्तरिक्षं जगोर्नो देव्यभयज्ञोऽस्तु तदुर्गादिशप्रदिशो नाभो विद्युतः परिवान्तु सर्वतः शान्तिः परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या हस्ते पंचविश्व महामंत्री आणि त्यासोबत अष्टचिरंजीवांचंही पूजन होईल. ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमत्विजम् भवतारं वत्सधातम् वन्दे श्रीदक्षिणामूर्तिमुक्तं अत्रिन्दनं जानवीररामं ज्ञानदेवं चिदम्बरम् एकानं च महागुरुं वन्दे पार्णवान् आत्मानन्दशास्त्र्य महायोगां च भास्करान् पञ्चविंशमहापुरुषेकाभ्यो नमो नमो नमः. ॐ भगवत श्रीमार्कण्डेय प्रमुख अश्वत्थामा बलि व्यास हनुमान विभीषण कृपाचार्य परशुराम चिरञ्जीव महात्मा श्री पादुकाभ्यो नमो नमो नमः. चिरञ्जीव देवताभ्यो नमो नमः. आपल्या सर्वांच्या वतीने मी विनंती करतो की पूज्य श्री गुरुदेवांनी आसन ग्रहण करावे. श्री ढुंडी हेरंब गजानन श्री चिंतामणी सर्व गणादिनाथ श्री सिद्धि बुद्धीश्वर शांति योग ब्रह्मस्वरूपीन गणराज ते नमः. ओम श्री दक्षिणामूर्ति वर्याद्याम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा. वंदे श्री गुरु दक्षिणामूर्तिम श्री दत्तम अत्रिनंदनम जामदग्न्य वीररामम ज्ञानदेवम चिदंबरम एतान पंच महाविश्वगुरुन वंदे कृपार्णवान स्वात्मानंद रसाश्रय महायोगाब्ज भास्करा. श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीनं आयोजित क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरुदेव परमपूज्य श्रीनिवासजी शामराव काटकर यांच्या 79व्या जन्मवर्धंती दिनानिमित्त आयोजित या अभिष्ट चिंतन सोहळ्यास उपस्थित असलेले पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचे सर्व अनुयायी, दीक्षित, अदीक्षित, साधक, साधिका
पूज्य श्री गुरुदेवांवर श्रद्धा असलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी हार्दिक स्वागत करतो. भाद्रपद वद्य प्रतिपदा हा दिवस तिथीप्रमाणे आपले सद्गुरुदेव पूज्य श्रीनिवासजी यांची जन्मतिथी आहे. श्री गुरुदेवांचा हा 79वा वर्धापन दिन आहे. आपल्या परंपरेत स्वगुरूंचा वर्धापन दिन हा एक पर्वकाल समजला जातो. साधकांनी या दिवशी एक जीव म्हणून आपल्यावर केलेल्या अनंत कृपेचं स्मरण करण्याचा, त्यांच्या कृपा वर्षावाची स्मृती आपल्या अंतःकरणात जागवण्याचा हा दिवस आहे. अज्ञान, अविद्या आणि आसक्तीच्या अंधारात चाचपडत जगणाऱ्या आपल्यासारख्या सामान्य मानवी जीवाच्या आयुष्यात प्रज्ञासूर्य प्रगट व्हावा आणि त्या प्रज्ञा भास्कराच्या बोधप्रकाशामध्ये आपलं मलिन अंतःकरण विवेक बोधानं उजळून निघावं. श्री गुरुदेवांनी आपल्याला सर्वांना नुसतंच साधन मिळालं, तसा विचारही मिळाला, विवेकही मिळाला. भवसागरात अडकलेला आपल्या सगळ्यांच्या आयुष्याची जी भवसागरात अडकलेली बोट आहे, त्यांनी ती त्या अनंत सच्चिदानंदाच्या किनाऱ्याकडे वळवली. ते आपले सद्गुरु देव आहेत. देवाकडे घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये ते आपल्या सोबत आहेत. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितम येन तस्मै श्री गुरवे नमः. न गुरोरधिकम शिवशासनतः शिवशासनतः. सद्गुरुहून गुरुहून अधिक कोणतं सत्य नाहीये. सद्गुरुहून अधिक कोणतं मोठं तत्व नाहीये. आणि हा शिवाचा आदेश आहे. आज आपण इथे या ठिकाणी आपल्या गुरुदेवांचा अभिष्ट चिंतन करण्यासाठी सगळे उपस्थित आहोत. सत्कार मूर्तीचा परिचय हा एक कार्यक्रमाचा औपचारिक भाग असतो. आपल्या सर्वांना आपल्या श्री गुरुदेवांचा परिचय हा तसा आहेच. त्यांच्या व्यक्तिमत्वाची सामान्य ओळखही आहे. ते आपल्या सर्वांसाठी आपल्या आयुष्यात आलेली एक दिव्य व्यक्ती आहे आणि तशी आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. आजपर्यंत हजारो जिज्ञासूकडून श्री गुरुदेवांनी त्यांना अनुग्रह दिला, साधन दिले, दीक्षा दिल्या, मार्गदर्शन केलं. 3 पिढ्यांमध्ये श्री गुरुदेवांनी काम केलं. मी स्वतः त्या 3ऱ्या पिढीतला आणि माझी पुढची पिढी ही 4थी पिढी आहे. आणि या 4ही पिढ्यांमधल्या अनेकांना श्री गुरुदेवांनी मार्गदर्शन केलं, साधन सांगितलं, विचार सांगितलं. त्यांच्यामध्ये अध्यात्माची रुची निर्माण केली, आवड निर्माण केली, थोडक्यात देवाची आवड निर्माण केली. या 3ही पिढ्यांमधले गुरुदेव जेव्हा स्वतः प्रवचन करायचे तेव्हा त्यांच्या समोर बसणारे श्रोते हे वृद्ध होते, वयस्क होते. तेव्हापासून म्हणजे गेल्या 5-50 वर्षापासूनचा हा प्रवास आहे. आणि या प्रवासातील 3ही पिढ्या आणि येणारी 4थी पिढी, या 4ही पिढ्यांमधील अनेकांना श्री गुरुदेवांनी मार्ग दाखवला, देवाचा रस्ता दाखवला. तुम्ही श्री गुरुदेवांना जेव्हाही पाहिलं असाल तेव्हा एक अत्यंत प्रसन्न, मनाला शांती देणारी, आनंद देणारे हे एक व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित असलेल्या, या समारंभात, या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना याचा कमी अधिक अनुभव आहे. पण त्याचबरोबर श्री गुरुदेवांनी हजारो साधकांना आपल्या डाव्या हातालाही न कळू देता उजव्या हाताने आधार दिला, मदत दिली. आणि इदम न मम म्हणून पुन्हा त्याची स्मृतीही केली नाही. अशी अनेक वैशिष्ट्य श्री गुरुदेवांच्या सहवासात असलेल्या काही भाग्यवान साधकांना श्री गुरुदेवांनी ज्यांनी जवळून पाहिलं अशा अनेक साधकांना माहीत आहे. पण गुरुदेवांचं हे सामान्य व्यक्तिमत्व ही तितकंच विलक्षण आणि तितकंच विवेकपूर्ण आहे. त्यासाठी मी हे तुम्हाला सांगू इच्छित. आणि याच विलक्षण श्रद्धेच्या जाणीवेनं युक्त होऊन आपल्या सद्गुरुदेवांचा हा वर्धंती दिन आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यासाठी, एखाद्या सणाप्रमाणे साजरा करण्यासाठी इथे या ठिकाणी या सभागृहात एकत्रित आलो आहोत.
आणि आजच्या दिवशी आपण सर्व साधकांनी आपल्या गुरुदेवांसाठी गुरुदेवांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे आपण इथे या ठिकाणी जमलेलो आहोत. यानंतर आजच्या या वर्धंती दिनानिमित्त जे वेदमूर्ती ब्रह्मवृंद इथे या ठिकाणी जमलेले आहेत ते सर्व वेदमूर्ती वेदपठन करतील, वेदांमधील ऋचांचं पठन करतील. आणि यासाठी आलेले आहेत वेदमूर्ती अनिकेत तांबेकर जे ऋग्वेदी आहेत, वेदमूर्ती प्रसाद कोरंगळीकर जे ऋग्वेदी आहेत, वेदमूर्ती मयूर पाठक शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्दिनी शाखा, वेदमूर्ती संदीप देशपांडे शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्दिनी शाखा, वेदमूर्ती प्रवीण जोशी कृष्ण यजुर्वेदीय तैत्तरीय संहिता, वेदमूर्ती पंकज पाठक अथर्ववेद आणि त्याचसोबत श्रीमान साधक श्री व्यंकटेश रामचंद्र कुलकर्णी जे कालिका देवस्थानमचे मुख्य पुरोहित आहेत व श्रीमान साधक चिदंबर रामचंद्र कुलकर्णी श्री चिदंबर महास्वामी मंदिर याचे ते मुख्य पुरोहित आहेत. हे सर्व ब्रह्मवृंद यांना मी विनंती करतो की त्यांनी वेदांचं पठन करावं. हरिः ओम. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देववृद्धिरम् होतारं रत्नदातमम् अग्निः पूर्वे विरर्षिभिर्यो नूतनैर्दा स एवाहवक्षति अग्निना रैमश्नवद्दोषमेव दिवेदिके यशसं वीरवत्तमम् अग्नेयज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि स इत्येवेषु गच्छति अग्निरहोता कविग्रहतुस्सत्यश्चित्रश्रवस्तमः देवो देवेभिरागमत यदङ्गदाशुषे त्वमग्ने भद्रं करिष्यसि तवे तत्सत्यं गिरः उपत्वाग्ने दिवे दिवे दोषावस्तरधिया वयं नमो भरन्त एवासि राजन्तमध्वराणां गोपामृतस्य देवीं वर्धमानो स्वेन मे सनः पितेव सूनमेग्ने सुरूपायनो भव सजस्वानस्वस्वये ॐ विष्णोर्नुकन्दीर्याणि प्रवोचयः पार्थिवानि विममे रजांसि योगस्वलभायुत्तरं सदस्तं निजक्रमाणस्वेधोरुगायः तदद्विश्वस्तवते वीर्येण प्रभो न भीमः पूजरोगीरिष्ठाः यस्योरुषदृशविक्रमाणेष्वधिक्षयन्ति भुवनानि विश्वा प्रविष्णावे शोषमे दुर्मन्मार्गरीक्षितापुरुगायाय कृष्णे यदिदं दीर्घं प्रयातं सदस्तमेवो विममे गृहेत्पदेभिः यस्य त्रिपूर्णा भुवना पदान्यक्षीयमाणाः सभयामलन्ति यमुद्यदातो पृथिवीमुदद्यामेको दाधार भुवनानि विश्वा तदस्य प्रियमभिपातो अस्यान्नरो यत्र देवयवो मदन्ति उरुक्रमस्य सरिबन्धोरित्था विष्णोः पदे परमेव भवत्साः तावां वासो अन्यश्मसिगमध्ये यत्रगावो भूरि शृङ्गापयासाः अत्राहतदुर्गायस्य कृष्णः परमं पदमपभाति भूरि प्रभवपान्तमन्धसोऽभियायते महेशूराय कृष्णाय चार्चता यासानो निपन्पादानाम्राभ्यामहस्तस्तदर्पदेव साधुना द्वेषमित्था समरणं शमीव तोरिन्द्रा विष्णुः सुतभामुरश्यति या मत्याय प्रतिधीयमानमित्तृषा नो रसनामो रश्यथा
स्यं गृणीमसेनस्य त्रातुरप्रकस्य मीढुषाः यः पार्थिवानित्रिभिर्विदामभिरुक्रमिष्टोर्गायाय जीवसे द्वे दिनस्य क्रमाणे सदृशो भिक्षाय मद्यो भुरण्यदे तृतीयमस्य न किरातः धर्षति वयश्च न पतयन्तः पतत्रिणाः चतुर्भिः साकन्न मदिञ्जनामभिश्चक्रन्न वृत्तं यनीय रवि विपद बृहच्छलीरो विमानत्वाभिर्युवा कुमारः प्रत्येत्याहवम् मुञ्चामिवा हविषा जीवनायकमज्ञात यक्ष्मादुतराज यक्ष्माद ग्राहर्जग्राहयदि वैतदे दन्तस्यानिन्द्राग्ने प्रमोक्तमेनम् यदि क्षिता यदि वापरे गोयदि मृत्योरन्तिकन्नीर एव तमाहारामिदरोते उपस्थातस्पाशमेनो शतशालाय सहस्राक्षेण शतशालेन शतायुषा विषाशमेनम् शतय्यधेमं शरदो नयाति गृहो विश्वस्य दिनस्य पारम् शतञ्जेव शरदो वर्धमानः शतोढे मन्दात् शतमो वसन्तान् शतमिन्द्राग्नी सविता बृहस्पतिः शतायुषा विषयं वरदो आचन्दावीरन् पापुनरागाः पुनर्नवा सर्वाङ्गसर्वाङ्गे चक्षुस्सर्वमायुश्च ते विदाम् हरिः ओम्। वेदमूर्ती मयूर पाठक व वेदमूर्ती संदीप देशपांडे हे शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्ह दिनी शाखा यजुर्वेदातील ऋचांचं पठण करते। हरिः ओम गणानां गणपतिगो हवामहे प्रियाणां प्रियपतिगो हवामहे निधीनां निधिपतिगो हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम्म अम्बे अम्बिके बालिके नमानयति कश्चन स्वस्तिशवकाः सुपुतरिकां वीरवासिनीं श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहोरात्रे पार्श्वे नक्षत्रया निरूपमश्विनो व्यात्तम् इष्णान्निखानामुम्महिकानो सत्पलोकम्महिकानो पावकानाः सरस्वती पाजे विद्वाजिनीवती यज्ञां वष्टुधिया वसु ब्रह्मयज्ञानां प्रथमं पुरस्तात् विसीवना सुरुचोभ्येन आवाः सरुज्ञा उपमास्य पृष्ठा सतश्च योनिम सतश्च विवाह विष्णोरराटमसि विष्णोष्टदेस्तो विष्णोः स्यूरसि विष्णोर्दोषि वैष्णवासि विष्णवेत्वा धियम्बकञ्जयामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् कृपारुपमिव वन्दनात् तृतीयोर्मुक्षीयमामृतात् आब्रह्मण्डमनो ब्रह्मवर्चसि जायतामाराष्ट्रे राजन्यः शूरैकविरोधित्यादिमहारथो जायतान्तो ग्रीडे गर्भोढाडवानाशो सप्तिः पुरन्दिरोगा विष्णो
शांति
यानंतर वेदमूर्ती प्रवीण जोशी हे कृष्ण यजुर्वेदीय तैत्तिरीय संहितेमधील मंत्र म्हणतील. हरि ओम ईशये त्वासु भूताय वायवस्तदेवो वस्सविना प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मणा आप्यायध्वमज्ञा देवेभ्या इन्द्राय भागमावस्तेन ईशतमागशपुंसो ध्रुवा अस्मिन् गोपदौ स्यात् बहुवीर्यजमानस्य पशून् पाहि पंचदिशो दैवीर्यज्ञमवन्तु देवीरपामतिं दुर्मतिं बाधमानाः रायस्पोषे यज्ञपतिमा भजन्ति रायस्पोषे अधियज्ञो अस्तात् समिद्धे अग्नादिमा महान उक्तपत्रा ईड्यो गुभीतः तप्तं घर्मं परिगृह्याय चन्तोर्जायद्यज्ञमशमन्त देवाः दैव्याय धात्रे देष्ट्रे देवश्री श्रीमनाशतपात् परिगृह्य यज्ञमायन्ना हरिकेशसूर्यरश्मिः पुरस्तात् सविता ज्योतिर्दयमजस्रम् तस्य पूषा प्रसवे याति विद्वान् सम्पश्यन् विश्वा भुवनानि गोपाः देवा देवेष्वध्वर्यन्तो अस्तुर्वीतवंशमित्राशमितं यजध्यैः तुरीयो यज्ञो यत्र हव्यमेति ततो वाका आशिषो नो दुषन्ताम् इन्द्रं विश्वावीर्गं समुद्रविजसङ्गिरः रतीतमगुं रतीनां माजानागुं सत्पतिं पतिं विमान एष दिवो मध्य आस्तापब्रुवान् रोदसी अन्तरिक्षं स विश्वाचीरभिचष्टे कृताचीरन्तरा पूर्वमपरं च केतुम् उक्षा समुद्रे अरुणः सुपर्णः पूर्वस्य योनिं पितुराविवेशा मध्ये दिवो निहितः पृष्णिरश्मा विचक्रमे रजसस्मात्यन्तौ सुम्नहोर्यज्ञ आचवक्षत्यक्षदग्निर्देवो देवम् आचवक्षत देवभूर्यज्ञ आचवक्षत्यक्षदग्निर्देवो देवम् आचवक्षत क्रमध्वमग्निनानाकमुख्यगुं हस्तेषु बिभ्रतः दिवः पृष्ठद्गुस्सर्गत्वा मिश्रा देवेभिराध्वम् अग्ने प्रेहि प्रथमो देवायतान् चक्षुर्देवानामुतमर्त्यानाम् इयक्षमाणा भृगभिः सहस्वर्यन्तु यजमानाः स्वस्ति पृथिव्या अहमुदन्तरिक्षमारुहमन्तरिक्षाद्दिवमारुहम् दिवो नाकस्य पृष्ठात् स्वार्ज्योतिरगामहम् स्वर्यन्तो नापेक्षन्ता आद्यागुं रोहन्ति रोदसी यज्ञे विश्वतो धारपुंसु विद्वागुं सोविते निरे नक्तोषासाग्ने सहस्राक्षा आजुह्वानः सुप्रतीकः पुरस्तादग्ने स्वयोनिमासीद साध्या अस्मिन् सदस्ते अद्युत्तरस्मिन् विश्वे देवा यजमानश्च सीदता तागुं सवितुर्वरेण्यस्य चित्रामाहं वृणे सुमतिं विश्वजन्याम् यामस्य कण्वो अदुहत्रपीनागुं सहस्रधारां पयसा महीङ्गाम् धातारातिस्सविते दन्दुषन्तां प्रजापतिर्वरुणो मित्रो अग्निः विष्णुस्त्वष्टा प्रजया सगुम्रराणो यजमानाय द्रविणं ददातु नमो वाचे याचोदिता याचानदिता तस्यै वाचे नमो नमो वाचे नमो वाचस्पतये
ऋषिभ्यो मन्त्रपतिभ्यो मामानुषयो मन्त्रकृतो मन्त्रपतयः परादुर्माहर्षि मन्त्रकृतो मन्त्रपतिं परादामयीश्वदेवीं वाचमुद्यागं शिवामदस्तान् चष्टान् देवेभ्यः शर्ममेद्यो शर्म पृथिवी शर्म विश्वमिदं जगत् शर्म चन्द्रश्च सूर्यश्च शर्म ब्रह्म प्रजापति भूतं वदिष्ये भुवनं वदिष्ये तेजो वदिष्ये यशो वदिष्ये तपो वदिष्ये ब्रह्म वदिष्ये सत्यं वदिष्ये तस्माहमिदमुपस्तरणं मे प्रजायै पशूनां भूयासु तपस्तरणमहं प्रजायै पशूनां भूयासं प्राणापानो मृत्योर्मापातं प्राणापानो मामावासिष्ठं मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासुगं शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरो वदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओम् यानंतर वेदमूर्ती पंकज पाठक यांना मी विनंती करतो की त्यांनी अथर्व वेदातील मंत्रांचं पठण करावे. ॐ शन्नो देवी रविर्दयाभो भवन्तु भीतये शय्यारभिस्रावन्तु नः इयं वीरन्मधोजाता मधोनात्वा धनानसि मधोरथिप्रजाताधिसानो मधोमतस्पृधि जिह्वायाग्रे मधो मे जिह्वामूले मधुलादम् ममेदहत्रतारसो मम चित्त उपायासि मधुमन्ये निग्रहाणं मधुमन्ये परायणम् वाचा वादामि मधोमद्भूयासं मधुसन्दृशः मधोरस्मि मधोदरो मधुगान् मधुमत्तरः मामित्यदन्वो वधाः शाखां मधुमतीमिव परित्वा परितत्त्वनेक्षुणा रामविद्विषे यथा माङ्गानिन्यसो यथा मन्नापोदा असाः अभिवर्तेन मणिना देवेन्द्रो अभिवावधे तेनास्मान् ब्रह्मणस्पते विराट्राजवृताम् यदा तद्भन्दाक्षायनाहिरण्योषधानीकाय सुमनस्य मानाः तत्ते बध्नाम्यायुषे वरचासे बलाय दीर्घा यतुवाय शतशारदाय नैनो रक्षासमभिषाचा सहन्ते देवानामोज प्रथमजो ह्ये तदा यो बिभरति दाक्षायणो सजीवेषु कृते दीर्घमायुः अपान्ते जोज्योतिरो वनस्पतीना मृतवीर्याणि इन्द्रायिवेन्द्रियाणधिधारयामो अस्मिन् तद्दक्षमाणो विवरद्धिरन्यम् समामासावृतभिष्पा वयं संवत्सरस्य वयसा विपर्वि इन्द्राग्नि विश्वे देवास्तेनो मन्यन्तामरुणीयमाना ॐ स्वस्ति. यानंतर उपस्थित सर्व ब्रह्मवृंदांना मी विनंती करतो की त्यांनी सामवेदातील काही मंत्रांचं पठन करावं. अग्नायाहितये गुणानो हव्यदाये योता सत्सिभ
यानंतर सर्व ब्रह्मवृंदांना मी विनंती करतो की त्यांनी परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या वर्धंती दिनानिमित्त त्यांना आशीर्वाद द्यावा. ओम शतायुधाय शतवीर्याय शतोतये भीमातिशाहे शतयो नः शरतो अजितानिन्द्रो ने शतति दुरितानि विश्वा ये चत्वारः पदयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी गृह्यन्ति तेषां यो अज्जानिमजेति मावः तस्मै नो देवाः परिदत्तेह सर्वे ग्रीष्मो हेमन्त उत नो वसन्तः शरद्वर्षास्सु वितन्नो अस्तु तेषां ऋतूनां शतशारदानां निवात एषामभये स्याम इदोत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणुता बृहन्नमः तेषां वयवसु सततो यज्ञयानां जोज्जिताहता स्याम भद्रान्न श्रेयः समनयेष्टदेवास्त्वया वसेन समशीमहित्वा सनो ययोगो पितो आविशस्वशन्तो कायतनुवे स्यो नः शतमानं भवति शतायुः पुरुषः शतेन्द्रिय आयुष्येवेन्द्रिये प्रतिष्ठति ब्रह्मणस्पते देवान् यज्ञेन बोधया आयुः प्राणं प्रजां पशून् कीर्तिं यजमानं च वर्धया चत्वारि वाक् चत्वारि चत्वारि वाक् परिमिता परिमिता वाक् चत्वारि चत्वारि वाक् परिमिता वाक् परिमिता परिमिता वाक् वाक् परिमिता पदानि पदानि परिमिता वाक् वाक् परिमिता पदानि परिमिता पदानि पदानि परिमिता परिमिता पदानि तानि तानि पदानि परिमिता परिमिता पदानि तानि परिमितेति परिमिता पदानि तानि तानि पदानि पदानि तानि विदुर्विदुस्तानि पदानि पदानि तानि विदुः तानि विदुर्विदुस्तानि तानि विदुर्ब्राह्मणा ब्राह्मणा विदुस्तानि तानि विदुर्ब्राह्मणाः विदुर्ब्राह्मणा ब्राह्मणा विदुर्विदुर्ब्राह्मणा ये ब्राह्मणा विदुर्विदुर्ब्राह्मणा ये ब्राह्मणा ये ब्राह्मणा ब्राह्मणा ये मनीषिणो मनीषिणो ये ब्राह्मणा ब्राह्मणा ये मनीषिणाः ये मनीषिणो मनीषिणो ये मनीषिणाः मनीषिण इति मनीषिणाः गुहा त्रीणि त्रीणि गुहा गुहा त्रीणि निहिता निहिता त्रीणि गुहा गुहा त्रीणि निहिता त्रीणि निहिता निहिता त्रीणि त्रीणि निहितानन निहिता त्रीणि त्रीणि निहितान निहितानन निहिता निहितानेङ्गयन्ति ङ्गयन्ति न निहिता निहितानेङ्गयन्ति निहितेति निहिता नेङ्गयन्ति ङ्गयन्ति न नेङ्गयन्ति तुरीयं तुरीयामिङ्गयन्ति न नेङ्गयन्ति तुरीयम् इंगयन्ति तुरीयं तुरीयामिङ्गयन्ति इंगयन्ति तुरीयं वाचो वाचस्तुरीयामिङ्गयन्ति इंगयन्ति तुरीयं वाचः तुरीयं वाचो वाचस्तुरीयं तुरीयं वाचो मनुष्या मनुष्या वाचस्तुरीयं तुरीयं वाचो मनुष्याः वाचो मनुष्या मनुष्या वाचो वाचो मनुष्या वदन्ति वदन्ति मनुष्या वाचो वाचो मनुष्या वदन्ति मनुष्या वदन्ति वदन्ति मनुष्या मनुष्या वदन्ति 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 ॐ सविता पश्चात् सविता सविता पश्चात्
पश्चादात् सविता सविता पश्चादात् पश्चादात् सविता पुरस्तात् पुरस्तात् सविता पश्चादात् पश्चादात् सविता पुरस्तात् सविता पुरस्तात् पुरस्तात् सविता सविता पुरस्तात् सविता सविता पुरस्तात् सविता सविता पुरस्तात् सविता पुरस्तात् सविता सविता पुरस्तात् पुरस्तात् सवितोत्तरात् उत्तरात् सविता पुरस्तात् पुरस्तात् सवितोत्तरात् सवितोत्तरात् उत्तरात् सविता सवितोत्तरात् सविता सवितोत्तरात् सविता सवितोत्तरात् सविता उत्तरात् सविता सवितोत्तरात् धरात् सविता धरात् धरात् सवितोत्तरात् उत्तरात् सविता धरात् सविता धरात् धरात् सविता सविता धरात् अधरात् आदित्य धरात् सवितानो सविता सविता सुवतु सुवतु सविता सविता सुवतु न सुवतु सुवतु नो न सुवतु सर्वदा आदिं सर्वदा आदिं सुवतु नो न सुवतु सर्वदा आदिं सुवतु सर्वदा आदिं सर्वदा आदिं सुवतु सुवतु सर्वदा आदिं सविता सविता सर्वदा आदिं सुवतु सुवतु सर्वदा आदिं सविता सर्वदा आदिं सविता सविता सर्वदा आदिं सर्वदा आदिं सविता नो न सविता सर्वदा आदिं सविता नाः सर्वदा आदिमिति सर्वदा आदिं सविता नो न सविता सविता नो रासदां रासदां न सविता सविता नो रासदां नो रासदां रासदां नो नो रासदां दीर्घं दीर्घं रासदां नो नो रासदां दीर्घं रासदां दीर्घं दीर्घं रासदां रासदां दीर्घमायुरायु दीर्घं रासदां रासदां दीर्घमायुः दीर्घमायुरायुर् दीर्घं दीर्घमायुः आयुरित्यायुः ॐ स्वस्ति हरि ओम अनादृष्टा पुरस्तादग्नेराधिपत्य आयुर्वेदा पुत्रवती दक्षिणद इन्द्रस्याधिपत्ये प्रजां वेदा सुखदा पश्चाद्देवस्य सविदुराधिपत्ये चक्षुर्वेदा श्रुतिरुत्तरतो धातुराधिपत्ये राजसोऽहं वेदा विद्रेतिरूपरिष्टात् बृहस्पतेराधिपत्य ओजो वेदा विश्वाभ्योमानाष्ट्राभ्यस्वायि मनोरसवासी पूर्णसवादित्या वीर्यमा
विश्वस्तु वयं त्वेन्धानास्तन्वं पुषेमा मह्यन्नमन्तां प्रतिशश्चतस्रस्त्वयाध्यक्षेण पृतनाजयेमा अग्नेः भृतपते भृतमालप्से तत्ते प्रब्रोमस्तन्नो गोपायतं शकेयम् अग्निगं होतारमुपतगं हुवे देवान् यज्ञियानि हयान्यजामहै व्यन्तु देवाः हविषो मे अस्या देवायन्तु सुमनस्य मानाः युनज्मित्वा ब्रह्मणा दैवेन हव्यायास्मै वोढवे जातवेदः इन्धानास्त्वासु प्रजसः सुवीराज्योग्जीवेमपनिर्तो वयन्ते अस्मास्विन्द्र इन्द्रियं दधात् तस्मान्द्रायो मघवानस्य चन्दाम् अस्माकगुं सन्त्वाशिषः आमाशिषो दोहकामा इन्द्रपन्तो हवामहे दुक्षीमहि प्रजामिषम् स्तुतामया वरदामेदमाता प्रचोदयन्तां पावभाजे द्विजाना आयुः प्राणं प्रजां वशं कीर्तिन्द्रवीरं ब्रह्मवर्चसं मह्यं दत्त्वा व्राजब्रह्मलोकम् आयुर्विश्वायुर्विश्वम् विश्वायुरसि प्रजान्त्वा स्ताराधिनिभे यस्मै शतञ्जीवेव शरदो वयन्ते ॐ स्वस्ति मार्कण्डेय महाभागो सप्तकल्पात्मजीवनो आयुरारोग्यैश्वर्यो देवे परिमङ्गलो अश्वत्थामादिर्व्यासो वनश्चतुर्भुजः प्रभवचरामश्च सप्तैः चिरञ्जीविनः आयुष्य या दिव्य वेदमंत्रांच्या घोषामध्ये सर्व ब्रह्मवृंदांनी परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांना आशीर्वाद दिला आहे। मी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी या सर्व ब्रह्मवृंदांचा सत्कार करावा। यानंतर सर्व उपस्थित साधकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांची पाद्यपूजा श्रीमान साधक अमेय अरुण देवस्थळे व श्रीमान साधक चिदंबर रामचंद्र कुलकर्णी या दोघांनीही करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
संकल्प माझ्या पाठीमागे मानायचा. अद्य शुभे देशे काले च मम सकल पापक्षय पूर्वकं सर्वान्तर्यामी श्री सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा भगवान स्वरूप श्री सद्गुरुदेवनाथ कृपा प्रसाद सिद्ध्यर्थम श्री सद्गुरु पूजनम अहम यथाशक्ति उपचार द्वारा करिष्ये. तदंगत्वेन आदौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्री महागणपति स्मरणं श्री सद्गुरु स्मरणं च करिष्ये. महागणपतींना सद्गुरु नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः श्री गणनाथाय संसार विघ्नहारिणे मंत्र विग्रह रूपाणां गणानां पतये नमः. ओम नमो श्री भगवते कृपां कुरु श्री कृपानिधे. ओम वंदे गुरुपदवंदं अवांगं सहोचरं रक्तशुक्लप्रभाविष्णं अतर्क्यं त्रयीपुरं महा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ओम मङ्गलं गुरुदेवाय महनीय गुणात्मने सर्वलोकशरण्याय साधुरूपाय मङ्गलम्. ओम बोधगणकाय विद्महे प्रेमजनन्ये च धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्. ओम बोधशिवाय विद्महे प्रेमशक्ते च धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्. ओम नमस्ते नाथ भगवन् शिवाय गुरुरूपिणे विद्यावतार संसिद्धये सिद्धृदानेक विग्रह नवाय नवरूपाय परमादेकरूपिणे सर्वाज्ञानतमो वेद भानवे चिद्धनायते स्वतन्त्राय दयाकृत विग्रहाय शिवात्मने परतन्त्राय भक्तानां भव्यानां भव्यरूपिणे विवेकिनां विवेकाय विमर्शाय विमर्शिनां प्रकाशिनां प्रकाशाय ज्ञानिनां ज्ञानरूपिणे पुरस्तात् पार्श्वयोगस्ते नमस्तव्यापरियतः सदा चित्तरूपेण विधेहि अवधासनं. इत्येवं पञ्चमश्लोके स्मृतमानसा प्रातः प्रबोधसमये जपात् भवेत्. सर्वांनी म्हणा. ओम श्री यक्षिण्यंबा समवेत श्री यक्षानंदनाथ श्रीपादुकायै नमो नमः. आपण सर्वांनी मनोमन श्री गुरुदेवांना नमस्कार करायचा आहे. योगीश्वर चिदंबर कृपात्मक तनुस्सुदीहि जयत्वाचार्य योगिराट श्रीनिवास महागुरु. सर्व साधकांच्या उपस्थित साधकांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपातली ही पाद्यपूजा आत्ताच 2 श्रीमान साधकांनी केलेली आहे. त्यानंतर आपल्या सर्वांच्या वतीने मी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वचन द्यावे. गुरुदेवांचा सत्कार श्रीमान साधक चिदंबर कुलकर्णी आणि श्रीमान साधक अमेय देवस्थाळी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ओम दोन साधकांना
पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी मूर्ती प्रसाद देतील. त्या साधकांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावे. श्रीमान साधक योगेश नवगिरे आणि श्रीमान साधक निखिल गरुडकर या दोघांनीही कृपया व्यासपीठावर यावे. निखिल गरुडकर या साधकांना मी विनंती करतो की त्यांनी ती श्री गुरुदेवांकडून प्रसाद ग्रहण करावा. यानंतर हे सभागृह ज्यांनी अत्यंत सहकार्याने आणि श्रद्धेनं आपल्याला उपलब्ध करून दिले ते या लॉनचे मालक श्री राघवेंद्र जामगुंडी यांचा सत्कार श्री गुरुदेवांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान राघवेंद्र जामगुंडी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. त्यांना श्री गुरुदेवांकडून प्रसाद मिळेल. आजच्या या प्रसंगी त्यांच्याकडूनही श्री गुरुदेवांचा सत्कार ते करतात. यानंतर आजच्या प्रसाद सेवेचे मानकरी राजय्या कमठम यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्याकडून प्रसाद घ्यावा. यानंतर मी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्वांना आशीर्वचन द्यावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वंदे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ् मनसगोचरम् रक्तशुक्लप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रयीपुरं महः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हेतवे जगतामेव संसारार्णवसेतवे प्रभवे सर्वविद्यानां शिवाय गुरवे नमः. श्री गणेश गुरु शिवचिदंबरेश्वर कुलेष्टा देवता श्रीपादुकाभ्यो नमो नमो नमः. पहा, आजच्या या उद्बोधनाचा प्रारंभ राष्ट्रगुरु समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांचा एक अभंग आहे. त्या अभंगातील काही चरण तुम्हाला ऐकून करीता येईल. समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराजांना त्यांच्या एका शिष्याने विचारलं, जीवनाची धन्यता कशामध्ये आहे? मनुष्य जन्माला येतो, जगतो ही त्याच्या प्रारब्धाला अनुसरून, त्याच्या वासना प्रेरित प्रयत्नांना अनुसरून तो जगत असतो. काही साधत असतो, काही साधण्याचा प्रयत्न करीत असतो. तो प्रयत्न त्याचा किती यशस्वी होतो, किती होत नाही हा प्रश्न वेगळा. हा प्रयत्न सगळेच करतात. प्रत्येक मानव मात्र हा प्रयत्न करीत असतो. पण प्रश्न हा येतो, त्यातील किती मानव आपलं जगणं धन्य झालं, मनुष्य जन्माला आलो याचं सार्थक झालं असा अनुभव घेतात, अशी धन्यता अनुभवितात, अशी माणसं किती आहेत?
वेगवेगळी उद्दिष्ट ठेवून जीवन जगत असताना, त्या उद्दिष्टांना प्राप्त करून घेण्यासाठी धडपडत असताना सगळीच माणसं दिसतात आपल्याला, नाही असं नाही. पण हो बाबा, माझा प्रयत्न सफल झाला, एक माणूस म्हणून जन्माला जो आलो, त्या माझ्या मनुष्य जन्माचं सार्थक झालं, अशी धन्यता किती जण अनुभवितात. कशात आहे ही धन्यता, असा प्रश्न समर्थ रामदासांचे प्रधान शिष्य कल्याण स्वामी यांनी विचारला. तेव्हा एका अभंगाच्या रूपात रामदास स्वामी महाराजांनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यातील काही चरण सांगतो मी तुम्हाला, की ज्या चरणाचा भाव आजच्या प्रस्तुत प्रसंगाच्या दृष्टीनं प्रकट करणं अत्यंत उचित ठरेल. कसा आहे बघा त्या अभंगाचा प्रारंभ, कसा आहे पहा. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, गाती संत जन आवडीने, राघवाची कथा, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा. आता हा चरण सांगितला बर का. कल्याण स्वामींच्या लक्षात येईना की आपण विचारलेला प्रश्न आणि सद्गुरुरायांनी दिलेलं हे उत्तर याच्यामध्ये काय संबंध आहे. हो की तर त्याने प्रश्न केला की हो, राघवाची कथा पतित पावन, गाती संतजन आवडीने, त्याचा आणि मानवी जीवनातली धन्यता अनुभवण्याचा नेमका काय संबंध आहे. त्याचं उत्तर मग श्री समर्थ रामदास स्वामी महाराज दुसऱ्या एका चरणामध्ये देत. राघवाच्या गुणा नदीसे तुळणा, राघवाच्या गुणा नदीसे तुळणा, कैलासीचा राणा, कैलासीचा राणा, लाचा बला, राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा. दुसरं चरण ऐकवं. ते काय म्हणतात, राघवाच्या गुणा नदीचे तुळणा. राघव अर्थात प्रभू रामचंद्र रघुनंदन, आणि तो अनंत कल्याण गुण आहे. त्याच्या गुणांना न स्वरूपत अंत आहे, न संख्येनं अंत आहे. त्याचे कल्याण गुण अनंत आहेत, त्याची मोजदाद सुद्धा करता येत नाही. आणि ते स्वरूपतही अनंत आहेत, त्यांना कोणत्याही देश आणि कालाच्या मर्यादेमध्ये बसवता येत नाही. त्या राघवाचं नाम, रूप, गुण, लीला आणि धाम
अरे पाचही कसे आहेत? अनंत आहेत असं म्हणतात. बघा इथे त्यांनी राघवाचा म्हणजे प्रभू रामचंद्राचा काय केला? उल्लेख केला. ते उपलक्षण आहे. ब्रह्म परमात्मा भगवत स्वरूप सच्चिदानंदाचे सगळेच आविष्कार, त्या सर्वच आविष्कारांचं नाम रूप गुण लीला आणि धाम कसे असतात? अनंत असतात. त्यांना नाश नसतो. मग तो प्रभू रामचंद्र असो, प्रभू भगवान श्रीकृष्ण असो, माता भवानी असो, दत्तात्रेय असो, महाविष्णू असो, भगवान शंकर असो, ब्रह्म परमात्मा भगवत स्वरूप सच्चिदानंदाची ही सर्वच मूर्ती, या सर्वच मूर्ती, हे सर्वच आविष्कार अरे अनंत आहेत म्हणले. कसे ते? अनंत आहेत. आणि त्या अनंताचं, त्या अनंताच्या नामाचं, रूपाचं, गुणांचं, लीलांचं आणि त्याचं ते जे दिव्य धाम अवतार क्षेत्र, त्याचं गुणगान करून समस्त आयुष्य काय करणं? व्यतीत करणं. याच्या इतकी जीवनाला, अस्तित्वाला धन्य बनवणारी दुसरी कुठली गोष्ट असेल बरं? जे शांत आहे, जे नाशिवंत आहे, त्याचं गुणगान सगळेच करतात म्हणले. किंवा नाशिवंताचं गुणगान केल्यामुळेच धन्यतेचा अनुभव येत नाही. जे शाश्वत आहे, म्हणून ज्याचं सौंदर्यही शाश्वत आहे, म्हणून ज्याची सुखरूपताही काय आहे? शाश्वत आहे. त्याचं महात्म्य गात गात, गाण्यातून, ध्यानातून, भजनातून त्याचं ते शाश्वत रूप आपल्या हृदयामध्ये ठसविण्यामध्येच काय जीवनाची धन्यता आहे. म्हणून पुढचं चरण, रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा. अरे बघ, धन्य झालं म्हणले त्याच जगणं. रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. आयुष्य कशामध्ये व्यतीत केलं म्हणले? अमुक अमुक एक्स व्यक्तीनं. तर त्याला उत्तर दिलेलं आहे की अरे त्या अनंताचं नाम, त्या अनंताचं रूप, त्या अनंताचे अनंत कल्याण गुण, त्याच्या अनंताच्या कल्याणदायक लीला आणि त्याचं अनुपमेय लीला क्षेत्र धाम, याचं गुणगान करण्यामध्ये ज्याचं आयुष्य काय व्यतीत होतं त्याचं आयुष्य धन्य झालं असं म्हणतात. रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. आमचे सद्गुरुदेव पूज्य श्री निरंजन स्वामी महाराज शिवयोगी, भगवान श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती
शंकराचार्य कांची कामकोटी पीठ कांचीपुरम, भगवान श्री योगेश्वर महाराज दीक्षित यांचं जीवन मी अगदी जवळून पाहिलेलं. कसं होतं तर रामदासांनी म्हणावं तर असंच होतं. रामदास म्हणे, धन्य त्याचे जिणे कथा निरूपणे जन्म गेला. तेव्हा देहामध्ये जेव्हा जीवनाचा उद्भव होतो, प्रवेश होतो, तेव्हापासून त्या देहामध्ये ती प्राणशक्ती, ते जीवन तत्व ते सतत जागृत ठेवत ठेवत त्या जीवन तत्वाला त्या सच्चिदानंदामध्येच गुंतवणं, क्रियेद्वारे, ज्ञानाद्वारे, इच्छेद्वारे, ज्ञान, इच्छा आणि क्रिया जीवनाचं वैशिष्ट्य असलेली ही त्रिविध वैशिष्ट्ये त्यांना साक्षात अथवा परंपरेनं त्या सच्चिदानंदामध्येच गुंतवणं, याच जीवनाची काय आहे धन्यता आहे. सद्गुरुनाथांची कृपा झाली आणि श्रीनिवास काटकर हे ज्या शरीराचं काय आहे नाव आहे, त्या शरीराकडून आजपर्यंत यथाशक्ती त्या सच्चिदानंदाला धरूनच इच्छा, ज्ञान आणि क्रिया या त्रिविध शक्तींचा वापर झाला आणि त्यामुळं जीवन कसं झालं, धन्य झालं. तुम्ही इथे सर्व भाविक, श्रद्धाळू, प्रेमीजन आजच्या या माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल मला मनापासून खूप आनंद होतो. पहिली गोष्ट, तुमच्या हृदयामध्ये वास करीत असलेला तो सच्चिदानंद त्यानं मला आशीर्वाद द्यावा म्हणून मी त्या सर्वांच्या हृदयामध्ये असलेल्या सच्चिदानंदाला नमस्कार करतो. आणि इथे जे तुम्ही जीवभाव घेऊन बसलेले आहात, त्या सर्वांना आमच्या समस्त सद्गुरुदेवांचे आशीर्वाद देतो आणि माझेही आशीर्वाद देतो. तुम्हा आम्हा सर्वांचंच आयुष्य त्या शाश्वत सच्चिदानंदाच्या शोधामध्ये आणि शोधून त्याला मिळविण्यामध्ये व्यतीत होवो अशी अपेक्षा करतो, अशी प्रार्थना करतो त्या सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथांच्या चरणी. आणि एक आवश्यक ते आभार प्रदर्शनाचं कार्यही करतो. हा समारंभ इथे आयोजित करण्यामध्ये श्री विद्या महायोग सत्संग सभा ही संस्था गेली काही दिवस कार्यरत होती. त्या संस्थेशी संबंधित असलेले कार्यकर्ते हा आजचा समारंभ व्यवस्थित संपन्न व्हावा म्हणून झटत होते. त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो.
आमच्या सर्व सद्गुरुनाथांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देतो, माझेही आशीर्वाद देतो. या सभागृहाचे स्वामी मालक जे आज इथे उपस्थित आहेत, त्यांनाही मी माझे मनपूर्वक आशीर्वाद देतो. इतक्या लांब आणि अशा रात्री सायंकाळी आपण इथे जमलेले आहात, तुमचेही आभार मानतो. त्या सच्चिदानंदाचं अखंड स्मरण माझ्या हातून व्हावं आणि ते स्मरण करीत 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 त्या सच्चिदानंदाचंच स्वरूप, त्याचं गुणगान, त्याचं महात्म्य तुम्हा सर्व भाविक जिज्ञासू जनांकडे असं पुढे ठेवण्याचं भाग्य मला लाभो अशी मी सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या बोलण्याला पूर्णता देतो. नारायण. हरिओम. नारायण. यानंतर आपण सर्वजण या सभागृहात जे सर्व उपस्थित साधक आहेत, आपल्या गुरुदेवांना शुभेच्छा देण्यासाठी ते स्टेजवर येतील. इथे स्वयंसेवक आहेत, ते ज्या पद्धतीनं सूचना देत आहेत त्या सूचनांचं पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण स्टेजवरती येत आहे. सर्वप्रथम महिला साधिका, त्या सर्व साधिकांना विनंती करतो की त्यांनी रांगेने शिस्तबद्ध पद्धतीनं पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवरती यावे. श्री गुरुदेव श्रीनिवासजी लिखित सर्व पुस्तकांच्या विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. ज्या साधकांना पुस्तक ग्रंथ हवे आहेत त्यांनी कृपया स्टॉलवरती संपर्क साधावा. त्याचबरोबर परमपूज्य गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या नित्य प्रवचनाची लिंक ज्यांना हवी आहे त्यांनीही त्या स्टॉलवरती संपर्क साधावा. श्रीविद्या अखंड महायोग परिवारातील सर्व साधकांसाठी एक ग्रुप बनवलेला आहे, तर त्या संदर्भातही तुम्हाला स्टॉलवरती माहिती मिळेल आणि त्या ग्रुपला कसं जॉईन करायचं या संदर्भातही मार्गदर्शन मिळेल. सर्वांना विनंती आहे की या समारंभाचा समारोप झाल्यानंतर सर्वांना प्रसाद मिळेल. कृपया कोणीही प्रसाद न घेता जाऊ नये. Om
Om